हे पालकाचे पापड दिसायला जितके सुंदर आहे तितकेच चवीला अप्रतिम लागतात. अनेकांना वाटतं की पालकाचे पापड बनवणं कठीण आहे, पण आजच्या व्हिडिओमध्ये मी अतिशय सोप्या पद्धतीनं आणि काही खास टिप्ससह हा व्हिडिओ मी शेअर केला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ कामाचा वाटला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर हे पापड इतके अप्रतिम होतात आणि बिना उन्हाचे घरामध्येच मी पंख्याच्या वाऱ्याखाली हे सुकवलेले आहेत आणि तुम्ही बघू शकताय पापड इतका मोठा झालेला आहे, अगदी 5 पट हा पापड फुललेला आहे. आता इथे मी पालकाचे पापड बनवण्यासाठी पालक घेतलेली आहे. थोडीशी अगदी अगदी मूठभर एवढी पालक स्वच्छ आपल्याला साफ करून ती 2 ते 3 पाण्यात धुवून घ्यायची अशा पद्धतीनं कट करून. तर अशा पद्धतीनं कट करून ही याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आणि अर्धी वाटी पाणी या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घातलेलं आहे. तर अर्धी वाटी पाणी एका चाळणीमध्ये हे टाकायचं आहे आणि हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे, जेणेकरून जे मोठे-मोठे कण आहेत ते पापडाच्या मध्ये येणार नाहीत. अशा पद्धतीने हे मी गाळून घेतलेलं आहे. आता ही वाटी आपण बाजूला ठेवू आणि इथे एक मी नॉनस्टिकचं पॅन घेतलेलं आहे आणि अर्धा कप मी तांदळाचे पीठ घेतलेले आहे. हे तांदळाचे पीठ मी एका दुसऱ्या वाटीमध्ये काढून घेते, कारण पाण्याचं मेजरमेंट आपण या कपानेच करणार आहोत. तर 1 कप पाणी घेतलेलं आहे आणि 1.5 कप पाणी आपल्याला वापरायचं आहे. तर मी इथे पाणी अर्धा कप न वापरता इथे आपण पालकाचे जे पाणी करून घेतले मिक्सरला लावून ते आपल्याला इथे वापरायचे आहे. तर थोडंसं पाणी मी वाटीमध्ये घालून यामध्ये 2 चमचे घातलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा पापड खार घालायचा आहे. पापड खार जास्त घालायचा नाही, अगदी अर्धा चमचाच पापड खार यामध्ये घालायचा आणि मीठ देखील मी अर्धा चमचाच घातलेला आहे. तर इथे उकळी आली आहे. उकळी आल्यानंतर आपल्याला 1-2 मिनिटं उकळी आल्यानंतर आपल्याला हे पीठ जे तांदळाचं आहे ते आपल्याला यामध्ये एका हाताने आपल्याला चमच्याने ढवळत राहायचं आहे आणि एका हाताने आपल्याला यामध्ये पीठ घालायचं आहे, जेणेकरून यामध्ये गुठळ्या होणार नाही. तर सगळं पीठ मी घालून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता इतका सुंदर कलर या पालकाचा या पिठाला आलेला आहे. अगदी छान असा कलर आलेला आहे. तर अशा पद्धतीनं चमच्यानं न थांबवता याला हलवत राहायचं आहे, जेणेकरून याच्यामध्ये गुठळ्या झाल्या नाही पाहिजेत. तर व्यवस्थित असं हे नॉनस्टिक पॅन घेतल्यामुळं याला अजिबात पीठ चिकटत नाही. तुम्ही बघू शकताय. तर अशा पद्धतीनं याला 5 ते 10 मिनिटं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे आणि आपल्याला सतत याला ढवळत राहायचं आहे. तर छान पीठ तयार झालेलं आहे. आता याला 10 ते 15 मिनिटांसाठी आपल्याला झाकून ठेवायचं आणि गॅस बंद करायचा आहे. इकडे मी दुसऱ्या एका छोट्या पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे स्टीलच्या आणि त्यावरती असे छोटी जाळी मी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये हे पीठ आपण 15 मिनिटांसाठी वाफवून घेणार आहोत. असे केल्यामुळे पापड एवढे फुलतात, अगदी 5 ते 6 पट पापड फुलतात या पद्धतीमुळे किंवा जास्त तासनतास शिजवण्याची देखील आपल्याला गरज नाही. अशा पद्धतीने हे पापड खूप छान आणि सोप्या पद्धतीनं होतात. त्यासोबत हे पापड हेल्दीसुद्धा आहेत. तर अशा पद्धतीनं 15 मिनिटं मी याला स्टीम दिलेली आहे. पूर्ण 15 मिनिटं घड्याळ देऊन आपल्याला याला स्टीम द्यायची आहे. तेव्हा हे पीठ छान शिजतं. तुम्ही बघू शकता अगदी लोण्यासारखं छान पीठ हे वाफवलेलं आहे. आता गॅस बंद करायचा आहे. 10 ते 15 मिनिटं गार झाल्यानंतर आपल्याला हे पीठ एका कॉटनच्या रुमालमध्ये काढून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे, जेणेकरून जरी गुठळ्या राहिल्या असतील तरी या असे केल्यामुळे त्या मोडल्या जातात. तर इथे थोडंसं पीठ माझं रुमालला चिकटलेलं आहे, कारण मी गरम-गरम घातलेलं आहे. तर तुम्ही हे पीठ थंड थोडंसं झाल्यानंतरच मळायला घ्या. तर अशा पद्धतीनं 1 चमचा तेल घालून पुन्हा एकदा मी व्यवस्थित याला मळून घेतलेलं आहे. अगदी छान लोण्यासारखं आपलं पीठ तयार झालेला आहे. कुठेही गुठळी वगैरे अजिबात झालेली नाही. तर अशा पद्धतीनं मळून घेऊन जेवढा तुम्हाला पापड मोठा लाटायचा आहे, तेवढा गोळा घ्यायचा आहे. मला थोडासा मोठा पापड लाटायचा आहे, म्हणून मी हा मोठा गोळा घेतलेला आहे अशा पद्धतीनं. इथे मी एक पॉलिथिन घेतलेली आहे आणि त्या पॉलिथिनला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि जो गोळा मी तयार केला होता, तो पॉलिथिनमध्ये टाकून अशा पद्धतीनं आपल्याला ताटाने वरती प्रेस करायचा आहे. तर इतका छान गोल छान पापड झालेला आहे. तुम्हाला जर पापड पातळ पाहिजे असेल, तर तुम्ही इथे देखील याला पातळ करू शकताय. तर अशा पद्धतीनं हा छान पालकाचा पापड तयार करायचा आहे आणि पंख्याच्या वाऱ्याखाली अगदी 2 दिवसात छान बिना उन्हाचे हे 2 दिवसात छान कडकडीत सुकले जातात. तर अशा पद्धतीने हे करून घेतलेत मी 4-5 पॉलिथिन आणि त्यानंतर सुकत घालण्यासाठी वरती मी थोडंसं छान दिसावं म्हणून त्यामध्ये काळे तीळ घातलेले आहेत. तर अशा पद्धतीनं हलक्या हातानं आपल्याला पॉलिथिन पलटी करून हे हळूच पापड आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता इतका सुंदर पापड झालेला, एकही पापड माझा फाटला नाही किंवा सुकल्यानंतर देखील तो तुटला नाही. अगदी जसाच्या तसा छान पापड तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने हे पंख्याच्या वाऱ्याखाली मी
2 दिवस सुकवून घेतलेत आणि 2 दिवसानंतर अगदी कडकडीत उन्हाची गरज लागली नाही मला सुकवण्यासाठी. तर इथे तुम्ही बघू शकता पापड इतके सुंदर दिसतात, त्यासोबत हेल्दी देखील आहेत हे. तर हे पापड तुम्ही नक्की बनवून बघा. ही पालकाच्या पापडाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. आणि अशा पद्धतीचे हेल्दी पापड तुम्ही नक्की बनवून खा. तर तुम्ही इथे बघू शकताय सुकल्यानंतर इतके सुंदर हे पापड दिसतायत. अगदी सुंदरच दिसतायत.